धुळे शहरातल्या विविध भागात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं दिसून आलं आहे। याबाबत मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की पुराच्या पाण्यात मातीचं प्रमाण जास्त असल्यानेच हा प्रकार घडला आहे। पुरवठा करण्यात आलेलं पाणी पिण्यायोग्य असून नागरिकांनी पाण्यात जीवन ड्रॉपचे 2 थेंब आणि तुरटी टाकून पाणी उकळून पिण्याचं आवाहन सोनवणे यांनी केलं आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी व धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। धुळे शहराला तापी आणि अक्कलपाडा धरणातून पाण्याचा पुरवठा होत आहे। या धरणांमध्ये पुराच्या पाण्यामुळे मातीचं प्रमाण जास्त असल्याने शहरातल्या अनेक भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाला असून या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी दिली आहे। पुरवठा झालेलं पाणी पिण्यायोग्य असून नागरिकांनी घाबरून न जाता त्या पाण्यात जीवन ड्रॉप तुरटी आणि उकळून पाणी पिल्यास पाणी शरीरास हानिकारक नसल्याचं मनपाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। शहरामध्ये अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर कारण काय तुम्ही नागरिकांना आव्हान करा? नमस्कार। पावसाळ्याच्या दिवसात धरणांमध्ये जे पाणी जमा होतं त्याच्यात टर्बिडिटी खूप जास्त प्रमाणात येते, म्हणजे मातीचं प्रमाण जास्त प्रमाणात येतं आणि त्याच्यात जे डिझॉल्व सॉलिड आहेत ते काढून टाकण्याकरता आपल्याला प्लांटमध्ये खूप जास्त वेळ स्टॅग्नेशन टाइम ठेवावा लागतो आणि स्टॅग्नेशन टाइम खूप जास्त ठेवूनही बऱ्याच वेळा काही प्रमाणात डिझॉल्व सॉलिड राहतात की जे 500 ppm च्या आत असतात आणि इंडियन स्टँडर्डच्या अनुसार की जे इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रमाणित केलंय की 500 ppm च्या आत TDS असला तर ते शरीराला धोकादायक नसतं आणि इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने 300 च्या आत धोकादायक नसतं। आपण पूर्णपणे टेस्टिंग करून त्याचा TDS 300 च्या आत ठेवत असतो, परंतु स्टॅग्नेशन टाइम वाढल्यामुळे पाण्याचं खूप जास्त प्रमाणात शॉर्टेज तयार होतात आणि त्यामुळे पाणी पण लेट होतं। त्यानंतर प्लांटमध्ये किंवा धरणामध्ये जो जास्त TDS आहे तो 100% काढला जाऊ शकत नाही तेवढ्या पिरियडमध्ये, त्यामुळे थोडंसं पाणी असं गढूळ असल्यासारखं दिसतं। तर नागरिकांनी जर आपल्या घरी जीवन ड्रॉपचे 2-3 थेंब टाकले, थोडीशी तुरटी टाकली, गाळून उकळून पाणी प्यालं तर ते शरीराला अजिबात हानिकारक नाही। तर मी नागरिकांना अशा पद्धतीने आवाहन पण करेल की कृपया गाळून उकळून आणि थोडीशी तुरटी शक्य झाली तर वापरा किंवा जीवन ड्रॉपचे 2-4 थेंब पाण्यात टाका आणि मगच ते वापरा, म्हणजे ते सुरक्षित आहे। धन्यवाद। फक्त पुरामुळेच हा विषय येत असतो, वर्षभर आपल्याला कधीच अडचण आली नाही। आता हे जे अचानक धरणांमध्ये सर्व बाजूनी पाणी येतं आणि त्याची टर्बिडिटी जास्त असल्यामुळे अडचण येते, पण ही अडचण आपण आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये केलेली आहे। 1-2 दिवसात ती पण बंद होईल जे आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.